नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। या भागामध्ये आपण आणखीन एक भाजीची रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे हरभऱ्याची चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी। तर अगदी छान चविष्ट अशी हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत। आपण रेसिपी तर बघणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही अजून सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन माझ्या चॅनल समोरील बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि माझ्या अशा छान छान रेसिपीजचे नोटिफिकेशन तुमच्या YouTube वरती मिळवा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी 1 कप हरभरे 7 ते 8 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला हे हरभरे जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत। तर हे हरभरे मी एका कुकरमध्ये घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये शिजताना आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून गॅसवरती कुकर ठेवून एक 4-5 शिट्टी काढून हे हरभरे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत। तर इथं एक 4-5 शिट्टी काढून मी हरभरे व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत आणि इथं पाहू शकता आपले हरभरे जे आहेत छान असे शिजलेले आहेत। हरभरे व्यवस्थित असे शिजले की भाजी सुद्धा छान होते, त्याच्यामुळे हरभरे सुद्धा व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे। आता आपल्याला एक मसाला बनवायचा आहे। तर त्यासाठी इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 इंच आलं आणि एक 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि एक मोठा टोमॅटो थोड्या मोठ्या फोडी करूनच या भांड्यामध्ये टाकलेले आहे आणि आलं लसूण आणि टोमॅटोची मी प्युरी बनवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तर इथे मी एक 4-5 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे। तर मी तेल थोडं जास्त वापरलेलं आहे, तुम्ही थोडं कमी वापरले तरी चालेल किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही तेलाचं प्रमाण। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे। त्याच्यानंतर 1-2 कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत आणि कढीपत्ता सुद्धा मी या फोडणीमध्ये टाकलेला आहे। आता हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे। तर कांदा आपला मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता टोमॅटोची जी प्युरी करून घेतलेली होती आलं लसूण घालून ती मी फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि ही प्युरी टाकून 1-2 मिनिटांसाठी फोडणीमध्ये ही प्युरी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। आता या प्युरीला पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे। 1-2 मिनिटं मी ही प्युरी जी आहे ती व्यवस्थित अशी फोडणीमध्ये परतून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट। तर इथं मी एक मोठा चमचा होईल इतकं लाल तिखट वापरलेलं आहे आणि हळद आणि तिखट टाकून फोडणी व्यवस्थित परतून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये मी टाकलेले आहेत शिजवलेले हरभरे। तर शिजवलेले हरभरे टाकून हे व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे। आता पाण्याचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। तर मी शिजतानाच बऱ्यापैकी पाणी टाकलेलं, त्याच्यामुळे मी वरून जास्त काही पाणी टाकलेलं नाही। आता याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत काही। तर इथं मी पाव चमचा आमचूर पावडर, त्याच्यानंतर पाव चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धने पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे जर छोले मसाला असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर मी थोडं मीठ सुद्धा चेक करून टाकलेलं आहे। मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी परत मीठ टाकलेलं आहे, कारण शिजताना सुद्धा आपण थोडं मीठ याच्यामध्ये टाकलेलं होतं। आता हे व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मी टाकलेले आहे कसुरी मेथी। कसुरी मेथी टाकल्यानं काय होतं, ह्याचा जो म्हणजे चव जी आहे ती खूप छान येते हरभऱ्याच्या भाजीची। तुमच्याकडे असेल तर नक्की टाका, नसेल तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल। कसुरी मेथी टाकून मी भाजी परत एकदा परतून घेतलेली आहे आणि झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवरती ही भाजी हरभऱ्याची जी आहे ती व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे, जेणेकरून आपण जे मसाले टाकलेले आहेत ते भाजीमध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील। आणि पाहू शकता व्यवस्थित अशी शिजवून घेतल्यानंतर भाजी जी ग्रेव्ही होती ती अजूनच दाटसर झालेली आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकून त्याची थिकनेस ॲडजस्ट करू शकता आणि अशा प्रकारे आपली चमचमीत आणि झणझणीत अशी ही हरभऱ्याची भाजी तयार आहे। भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा पुरीसोबत सुद्धा अप्रतिम लागते। चला तर मग पटकन ही हरभऱ्याची भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सुद्धा मला कळवायला विसरू नका कशी झालेली होती। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।